रामकृष्ण हरी फ्रेंड्स, कसे आहात? कशी झाली सगळ्यांची शिवजयंती? माझी तर खूप छान झाली. घरात सुद्धा केलं, बाहेर सुद्धा प्रोग्राम बघायला गेले, मस्त वाटला एकदम. तर आता आज त्र्यंबक चालला आहे मामाच्या घरी. त्याचा म्हणजे मी गावी गेले होते त्यावेळेला त्याच्या पायावरून रिक्षा गेली होती, तर तो पाय खूप दुखायला लागलाय. म्हणून मग तिकडे वाशीला जो NMMCचा जे दवाखाना आहे तिथे तो जाणार आहे. तिथे स्पेशालिस्ट असतात आणि चांगला त्याने फरक पडतो. तर आता तो निघाला आहे. मला पण माझी बरीच कामं आहेत, जसं गादीचे कवर वगैरे शिवायचे आहेत साडीचे, ते आता मी शिवून घेते आणि तुम्हाला दाखवते. अण्णा, दूध चपाती खायला चला, उठा. चपाती देऊ का आणखीन? मग ठीक आहे, खाऊन घ्या. शेट, मग कधी येणार? हे नाही 10-15 वर्षात. 10-15 वर्षात काय? काही नाही. 10-15 वर्षांनी तुला फिरतो तिथं नवी मुंबई जरा कशी आहे बघतो. 10-15 वर्षाने नाही, 2 दिवसाने. रविवारी संध्याकाळी ते 1000 पाहिजेस. हे गलत आहे. गलत नाही म्हणजे कॉलेजला आणि क्लासला कोण जाणार? तुम्ही जावा मी थोडे दिवस माझ्या घरचं. आता परत काय राहिलं? आधार कार्ड घेतलं का बघितलं बाबा. ज्या कामासाठी झालं ते काम केलेलं बरं ना. ठीक आहे, चालेल. कपडे वगैरे भरले ना व्यवस्थित? गल्लीत आहेत. बघू आता. देव जाणे. पाणी दे, पाणी पाजा आधी. दरवाजा बंद कर, हवा भरपूर येते. पाणी तर द्या. हा देते मी. सगळं धूळ येते घरात, बंद कर दरवाजा. फोन कर पोचल्यावर. चलो बाय बाय. बाय बाय. तर फ्रेंड्स, आमच्याकडे 3 प्रकारच्या भाकरी होतात. म्हणजे ह्या 2 तांदळाच्या आईंसाठी, ही छोटीशी बाजरीची माझ्यासाठी, अहोंसाठी नाचणीची, आणि राहिले अण्णा, त्यांना चपात्या लागतात. तर असे 4 प्रकार आमच्याकडे होतात. त्र्यंबकला बाजरीची भाकर चालते. तुमच्याकडे काय काय प्रकार होतात सांगा मला. तर आता मी घेतले आहेत गादीचे कवर शिवायला. आईंच्या, सासूबाईंच्या जुन्या साड्या होत्या त्या त्यांनी दिल्या. त्यांना गादीचे कवर शिवून हवे होते. म्हटलं पटकन बसून करून घेते. बरेच दिवस मशीनवर बसले नव्हते, त्यामुळे थोडा कंटाळा येत होता. पण शेवटी म्हटलं नाही, काम तर आता हे पूर्ण केलंच पाहिजे. किती दिवस पसारा ठेवायचा. मग पटकन त्यांना 2 साड्यांचे कवर शिवून दिले. त्यानंतर मग दिसला त्र्यंबकचा कुर्ता. तोही महिना झाले टेबलवर पडलेला होता. म्हटलं आता त्याचंसुद्धा काहीतरी केलं पाहिजे. दिवसभर फिरायला गेलता का? जेवला काय? जेवलास का? मला सोडून जेवलास का? तर हा आहे त्र्यंबकचा कुर्ता. हाईट वाढल्यामुळे त्याला तो छोटा होत होता. नवीनच आहे. म्हटलं आता ह्याला काय करायचं. मग म्हटलं बाजारासाठी म्हणजे भाजी आणायला किंवा किराणा आणायला काहीतरी पिशवी हवी आहे. बाहेरून विकत घेण्यापेक्षा ह्याचीच शिवून टाकते. कारण पूर्वी तर आपल्याकडे असंच व्हायचं ना, म्हणजे जे जुने कपडे होते त्याचे गोधड्या, पिशव्या असंच शिवलं जायचं. मग काय केला कुर्ता कट. त्याला 3ही बाजूने शिलाई मारली आणि शिलाई मारून झाल्यानंतर त्याला हँडल लावले. झाली पिशवी तयार. तर फ्रेंड्स, त्र्यंबकचा कुर्ता होता. त्याची मी मस्तपैकी पिशवी शिवलेली आहे, जी मी भाजीसाठी किंवा कशासाठी पण उपयोगी, म्हणजे काहीतरी आणायला उपयोगी होईल. त्याला छोटा होत होता कुर्ता, म्हणून म्हटलं काहीतरी शिवून घ्यावं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हाईप सुद्धा करा आणि सखी चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. शुभरात्री.